एक मोठी राजकीय बातमी समोर येते। सुनेत्र पवार, नरेश अरोरा हे पुण्याकडे रवाना होणार आहेत। सुनेत्र पवार यांचं उपमुख्यमंत्री पदासाठीचं नाव समोर आले आणि त्या पार्श्वभूमीवर पुण्याकडे रवाना झालेले आहेत। जय पवार, पार्थ पवार सुद्धा सोबत आहेत। सुनेत्र पवार, नरेश अरोरा हे पुण्याकडे रवाना झालेले आहेत। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्र पवार यांचं नाव समोर आलं होतं आणि त्या उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। त्यासाठी आता राजकीय घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे। सुनेत्र पवार आणि नरेश अरोरा हे पुण्याकडे रवाना झालेले आहेत। सोबतच त्यांची मुलं पार्थ पवार, जय पवार हे सुद्धा सोबत आहेत। आज दिवसभर उपमुख्यमंत्री पदावरून अनेक राजकीय घडामोडी घडल्या। राष्ट्रवादीच्या सर्व महत्त्वाचे नेते हे मुंबईमध्ये आहेत। सर्व आमदार सुद्धा मुंबईत पोहोचलेत। तर आता ही दृश्य आपण पाहतोय। सुनेत्र पवार आणि त्यांची दोन्ही मुलं आणि नरेश अरोरा हे पुण्याकडे रवाना झालेले आहेत। सुनेत्र पवार थोड्याच वेळात मुंबईला पोहोचतील आणि उद्या त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। तर सुनेत्र पवार ह्या बारामतीहून मुंबईकडे रवाना झालेले आहेत। सुनेत्र पवार आणि नरेश अरोरा हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। नवनाथ, उद्या अजित पवार यांच्या मृत्यूनंतर आता सुनेत्र पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर सुनेत्र पवार मुंबईकडे रवाना झाल्यात। हा, नक्कीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं आणि त्यानंतर अजित यांचा अंत्यविधी पार पडल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी त्यांच्या धार्मिक विधी करत अस्थीचं विसर्जन देखील आज सर्व पवार कुटुंबियांनी केल्याचं पाहायला मिळालं। यानंतर राजकीय घडामोडी जे आहे ते घडल्याचं पाहायला मिळालं। सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते होते त्यांची बैठक जी आहे ते मुंबईमध्ये पार पडली आणि अजितदादानंतर आता उपमुख्यमंत्री पदाची धुरा जी आहे ते कोणाकडे द्यायची असा प्रश्न देखील समोर आलेला होता आणि त्याच दृष्टिकोनातून सर्व राजकीय घडामोडी जे आहे ते घडलेले आहेत आणि अजितदादा यांच्या उपमुख्यमंत्री पदाचे सूत्र जे आहे ते त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्याची घडामोड जी आहे ते खऱ्या अर्थाने समोर आली आणि यानंतर आता सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांच्याबरोबर त्यांचे जे दोन्ही चिरंजीव जे आहेत पार्थ पवार आणि जय पवार हे देखील सहयोग निवासस्थानातून या ठिकाणी आता रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता उद्या ते मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर खऱ्या अर्थाने दुपारी 2 वाजता गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहेत ते सर्व निवड करतील आणि त्यानंतर उद्या सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडेल अशी शक्यता देखील आता वर्तवली जात आहे। मात्र नवनाथ, सुनेत्र पवार ह्या मुंबईपर्यंत रस्त्यानेच प्रवास करणार आहेत की विमानाने? सध्याची माहिती जी आहे मिळालेली आहे ते आता पुण्यामध्ये मुक्काम करणार अशी माहिती जी आहे ती मिळालेली आहे। खऱ्या अर्थाने आता पुण्यामध्ये मुक्काम करतील की बाय कार ते मुंबईला जातील हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही। मात्र अद्याप जी माहिती मिळालेली आहे ती आता इथून निघाल्यानंतर ते पुण्यामध्ये थांबणार आहेत आणि पुण्याला जाणार थांबणार की मुंबईला जाणार हे मात्र अद्याप कळलेलं नाही। मात्र बाय कारच ते आता या सहयोग निवासस्थानातून नवनाथ, आज दिवसभर मुंबईत ज्या घडामोडी घडल्या त्या पाहिल्या। बारामतीमध्ये आज दिवसभर काय काय घडामोडी घडल्यात, राजकीय घडामोडी? नक्कीच आज दिवसभर जे आहे ते पवार कुटुंबियाची देखील या ठिकाणी बैठक झालेली होती। गोविंदबाग या निवासस्थानी शरद पवार यांना भेटण्यासाठी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी नेते आलेले होते। त्याचबरोबर काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतलेली होती। खऱ्या अर्थाने सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी अनेक मंत्री, आमदार, खासदार या ठिकाणी त्यांचं सांत्वन करण्यासाठी आलेले होते। त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकीय सल्लागार जे आहेत नरेश अरोरा हे देखील बारामतीमध्ये दाखल झालेले होते। सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्या बाबत ते राजकीय जे खलबत सुरू होते त्याबाबत देखील चर्चा त्यांनी केलेली होती आणि तशा पद्धतीने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांचं संभाषण झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। एकंदरीतच देवेंद्र फडणवीस यांनी काही
वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसचे जो काही निर्णय होईल तो आम्हाला मान्य आहे. त्याच पद्धतीने मुंबईमध्ये जे घडामोडी घडल्या, बैठका झाल्या, त्या अनुषंगाने या ठिकाणी सुनेत्रा पवार यांचं नाव जे आहे ते समोर आले आणि तशाच पद्धतीने दिवसभर जे आहे ते चर्चा जी आहे ते बारामतीमध्ये सुरू झालेली होती. आणि खऱ्या अर्थाने विधी पार पडल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबीय जे आहे ते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. आणि आता सध्या जी महत्वाची जी भूमिका आहे ते आता खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री पदाची जी सूत्र जे आहे ते सांभाळण्यासाठी आता किंवा पदभार घेण्यासाठी सुनेत्रा पवार जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. जी मात्र एकीकडे सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाची जोरदार चर्चा सुरू होती, त्यानंतर त्यांचं नाव सुद्धा समोर आलं. ते आता उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुद्धा घेतील. तर दुसरी अशी सुद्धा जोरदार चर्चा आज दिवसभर सुरू होती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात. या संदर्भात काही राजकीय घडामोडी घडल्यात. नक्कीच शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील किंवा युगेंद्र पवार असतील, यांचे जे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची माहिती जी आहे ती दिवसभर सुरू होती. मात्र या सर्व घडामोडी उपमुख्यमंत्री पदाची जी सूत्र जी पदभार जी घेण्याची चर्चा जी सुरू झाली त्यानंतर मात्र शरद पवार यांनी एकीकडं विधी आस्थीचा धार्मिक विधी संपन्न होत असताना स्वतः शरद पवार यांनी बारामतीतील नीरा नदीची प्रदूषण झालेली पाहणी आहे ते पाहणी करण्याचं काम जे आहे ते शरद पवारकडून करण्यात आलं. मात्र विलिनीकरणाचा जो विषय आहे तो सध्या तरी थांबली आहे अशी शक्यता जी आहे ते वर्तवली जात आहे. खऱ्या अर्थाने आता ही घडामोड राजकीय घडामोड जी आहे ते आता उपमुख्यमंत्री पदाची पदभार सोहळा झाल्यानंतर विलिनीकरणाचा विषय समोर येईल अशी शक्यता देखील आता वर्तवली जात आहे. धन्यवाद नवनाथ दिलेल्या या माहितीबद्दल. तर सुनेत्रा पवार ह्या मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत. शनिवारी त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत नरेश अरोरा हे सुद्धा आहेत. तर मुलं पार्थ पवार, जय पवार हे सुद्धा मुंबईकडे रवाना झाले.